सो जेव्हा 15 ते 16 वर्षाचा एक्सपिरियन्स माझा कॉम्प्युटरचा झाला, मी वेगवेगळ्या या क्षेत्रामध्ये वर्क करत होतो, काम चालू होतं आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की माझी कंपनी जी आहे ते सुरू करायची आहे. सो त्याच्यासाठी मी नाव जे आहे ते बेसिकली सायबर संस्कार घेतलं. कारण तुम्ही जर बघितलं तर तुमच्या वयाच्या साधारणतः एक 50 पूर्ण झाल्यानंतर आणि तुमचे जे मुलं असतील ते मुलं साधारणतः एक 25 ते 30 वर्षाचे झाले असतील तेव्हा ही टेक्नॉलॉजी आली आणि जे आत्ताची नवीन पिढी आहे त्यांना गर्भसंस्कार मिळायच्या ऐवजी डायरेक्टली मोबाईल संस्कारच मिळतात. म्हणजे 16 संस्कारानंतर जो सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे की जो एक मिसिंग आहे आणि त्याच्यामुळे सर्व जगाला आर्थिक आणि मानसिक त्रासाला जे पुढे जावं लागतंय त्याच्यासाठी हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणून बेसिकली मी सायबर संस्कारचं नाव दिलंय. बेसिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आणि रिसेंटली मी भारत सरकारचा ॲम्बॅसिडर आहे सायबर प्रमोटर्सचा. जसं सरांनी आता IC4 ऑर्गनायझेशन सांगितलं तर IC4 ऑर्गनायझेशन हे त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करायची टीम आहे, बेसिकली प्रोव्हाइड करतं. पण तो प्रोजेक्ट जो प्रमोट करायचा आहे लोकांना, आता तुम्ही जर बघितलं तर आज नाशिकमध्ये पण साधारणतः दर महिन्याला 1 कोटीपेक्षा जास्तचा फ्रॉड होतो आणि संपूर्ण भारत देशात जर बघितलं तर 5 ते 10 कोटीचा दिवसाचा फ्रॉड होतोय. म्हणजे महिन्याचा पूर्ण जर नाशिकमध्ये 1 कोटी होतोय तर भारत देशाचा दिवसाला 10 ते 12 कोटीचा होतोय. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वीच्या काळातली होणारी गुन्हेगारी आणि आत्ताची गुन्हेगारी आहे त्याच्यामध्ये खूप वेगळा बदल आहे. पूर्वीच्या काळात कसं की एखाद्या माणसाला फॉलो करायचं, त्याच्या घरी कोण कोण आहे, तो कुठे जातोय, केव्हा एकटा आहे तेव्हा बघायचं आणि त्याला जे आहे ते फसवायचं काम जे होतं ते होत होतं. पण आताच्या काळात जर आपण बघितलं तर ज्या व्यक्तीकडे मोबाईल फोन आहे आणि ईमेल ॲड्रेस आहे त्या सगळ्यांना एकाच वेळेला मेसेज आणि ईमेल जे आहेत ते पाठवले जातात आणि ते पाठवल्यानंतर त्याला जो बळी पडेल तो विक्टिम होतो. आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी आहे की भारताची 140 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि हे हॅकर आणि क्रिमिनल जे आहेत हे जेव्हा पैसे लुटतात थोडक्यात, तेव्हा जो पीडित झालेला आहे त्या पीडित झालेल्याला पहिले काही दिवस तो पीडित झालेला आहे, सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकलाय हेच माहिती नसतं. आणि जेव्हा त्याला कळतं तेव्हा जी रिकव्हरीची प्रोसेस आहे ती प्रोसेससुद्धा निघून गेलेली असते. सो सर्वात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. काही केसेस आहेत, हे काही याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या सर्व्हिसेस आहेत की ज्या मॅन्डेटरी आहेत, ज्या नसतील. म्हणजे तुमचा जिथे मोबाईल फोन, टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप आहेत किंवा जिथे तुम्ही कनेक्ट केलेले आहेत किंवा ज्या ऑर्गनायझेशनला दिलेले आहेत तिथे या गोष्टी चेक केल्या गेल्या का हे बघणं आवश्यक आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुमचा ईमेलचा स्कॅन करून रिपोर्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजेच काय की तुमचा ईमेल ॲड्रेस कधी, कुठे किंवा कोणासाठी यूज केला गेला आहे. दुसरं, तुमचा वेबसाईट, ज्या वेबसाईटला तुम्ही डेटा दिलेला आहे त्यांचा रिपोर्ट तुम्हाला असा चेक करता येतो, तो आहे की नाही. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डार्क वेब. डार्क वेब म्हणजे जो डेटा इंटरनेटवरती अशा ठिकाणी पब्लिश झालेला आहे की ज्याचा स्रोत काय आहे हे लोकांना येत नाही लक्षात, पण तिथून डेटा चोरता येतो. म्हणजे आपण आत्ता परवाच जर बघितलं तर काही 16 करोड लोकांचा पासवर्ड जो आहे तो लीक झाला होता. पण हा लीक झालेला कुठून झाला ते नाही लक्षात आलं, पण त्यांचा युजरनेम, पासवर्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन ही तिथे पब्लिश आहे. याचाच अर्थ तो कोणीतरी लीक केलाय. त्यामुळे हॅकर आणि क्रिमिनल जे आहेत ते स्वतःची आयडेंटिटी जी आहे ती लपवतात. मग ती कोणाची तरी आयडेंटिटी वापरणारच आहेत. सो एखाद्या मृत व्यक्तीची वापरतात किंवा जो व्यक्ती खूप अशिक्षित आहे त्याची वापरणार आणि मग हे सायबर क्राईम जे आहे ते करतात आणि मग बाकीचे जे आहेत ते गुन्हे सुरू होतात. त्यामुळे ती गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्या पुढची महत्त्वाची की तुम्ही कुठलीही इन्फॉर्मेशन कोणालाही सांगत असाल. आत्ता जसं सरांनी सांगितलं की आपलं डेथ विल जे आहे ते करणं किती इम्पॉर्टंट आहे.
पण त्याचसोबत तुमचे सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत, बँकेचे जे अकाउंट्स आहेत, आता तुमच्यापैकी काही जणांनी बिटकॉइन्समध्ये केलेले असतील नसतील मला माहिती नाही, पण जर ते केलेले असतील तर ते कधी कोणाकडे कसे ट्रान्सफर व्हायला पाहिजे ही सुद्धा माहिती जी आहे ती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कुठलाही तुम्ही कुठल्याही व्यक्तीसोबत काहीही कम्युनिकेशन करतायत तर ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या थ्रू होणार आहे. सो त्याला सेंडर आणि रिसिव्हर असणार आहे. पण त्याच्यामध्ये जर कुठल्याही युजरनी एखादा फोटो, व्हिडिओ किंवा टेक्स्ट पाठवलं आणि ते तुमच्याकडून ओपन झालं, उघडलं गेलं, तर तुमचा डेटा जो आहे तो कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. सो कॉम्प्रोमाइज होणं म्हणजे काय, तर तुम्ही गुड मॉर्निंग गुड नाईट कोणासोबत करतात, तुमचा मोबाईलचा फ्रंट आणि बॅकचा फोटो जो आहे तो कधी पाहिजे तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला काढता येतो किंवा तुमचा मोबाईलचा पूर्ण स्क्रीन रेकॉर्ड करता येतो. मग ॲटोमॅटिकली काय होईल, तुम्हाला आलेले OTP पण लक्षात येतील, कॉल पण लक्षात येतील आणि तुम्ही कधी कुठल्या लोकेशनला आहात हे पण लक्षात येईल. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कधीही कोणालाही कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही गोष्टींनी तुम्हाला सांगितलं की काका काकू मला 2 मिनिट मोबाईल द्या, मला घरी फोन करायचा आहे, मग तुम्ही पण विचार कराल अरे याच्या मोबाईलची बॅटरी नाही आहे, फोन द्याल. पण अशा वेळेला कुठला नंबर हवा आहे तो नंबर जो आहे तो तुम्ही डायल करायचा, त्याची रिंग वाजायला लागली की तुम्ही त्याच्या हातात द्या. जर तुम्ही त्याला दिलं आणि तो एखाद्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा मेंबर असेल, त्यांनी काहीतरी मेसेज फक्त फॉरवर्ड किंवा कनेक्ट करून दिला, सो तो फोन कोणाचा होता, तुमचा होता. सो जरी तिथे CCTVत लक्षात आलं की तो व्यक्ती तुम्हाला येऊन रिक्वेस्ट करतोय, पण इनडायरेक्टली जी केस आहे ती त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होऊ शकतात. सो इन्फॉर्मेशन कुठलीही शेअर करताना ही गोष्ट जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे. सो या सगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्याच्यामध्ये US आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, न्यूक्लिअर एजन्सीज आणि मास्टरकार्ड सारख्या कंपन्या आहेत. NASA सारख्या ऑर्गनायझेशन्सला आम्ही दरवर्षी जे आहे ते सिक्युरिटीज प्रोव्हाइड करतो. सर्वात महत्त्वाच्या गोष्टी मी आता तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय, या म्हणजे अशा आहेत की गुन्हा झाल्यानंतर तुमचे पैसे रिटर्न येतात का किंवा येऊ शकतात का, काय वाटतंय? काय येतात? ओके, बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. सो पैसे गेल्यानंतर रिटर्न येतात, पण त्याची प्रोसिजर काय आहे? सो सर्वात पहिली प्रोसिजर अशी आहे की सेंट्रल मिनिस्ट्रीनी एक 1930 आणि cybercrime.gov.in ही वेबसाईट लॉन्च केलेली आहे. सो या वेबसाईटवरती क्राईम झाल्यानंतर पहिल्या 1 तासात हा गोल्डन पिरियड कन्सिडर केला जातो. या गोल्डन पिरियडमध्ये जर कळवलं तर ॲटोमॅटिकली काय होणार आहे, तुमचे पैसे जे आहेत ते रिटर्न येणार आहेत. सो ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यासाठी पुरावा तुम्हाला काय लागेल, कोणाच्या खात्यात गेले किंवा कसे पैसे कट झाले ते फक्त तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो लागेल. कारण तुम्ही जसं बँकेला कळवाल तसं बँक लगेच त्याचं नेट बँकिंग वगैरे जे ते ऑफ करतं. सो ट्रान्झॅक्शन्स तुमच्याकडे काहीच राहणार नाही आहेत. सो याच्यासाठीची जी एक वेबसाईट, दुसरी वेबसाईट आहे ती म्हणजे स्टे सेफ ऑनलाईन. सो या वेबसाईटवरती हे सगळे अपडेट जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याचे अवेअरनेस पोस्टर जे आहेत ते तिथे असतात की जिथून तुम्ही फ्री टाईममध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या शिकू शकतात. सो इथे पोस्टर्स आहेत, अवेअरनेस आहेत, सायबरचे चॅलेंजेस आहेत की तुम्ही ते चॅलेंज जे आहेत ते सुद्धा युटिलाइज करू शकतात आणि तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं आणि तुम्हाला ऑफिशियली त्याचं सर्टिफिकेट वगैरे जे आहे तेही मिळतंय. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमचा मोबाईल हरवला तर काय करायला पाहिजे, तर पोलिसांची कंप्लेंट तुम्ही करतातच आहेत, बरोबर. पण त्याच्यासोबतच चक्षू म्हणून आहे, sanchar-sathi.com म्हणून ही वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटचीच आहे. या वेबसाईटवरती जर तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्हाला लगेच लक्षात येऊ शकतं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अशी आहे की तुम्हाला येणारा फोन, SMS किंवा कॉल एखाद्या नंबरवरून येतोय, बरोबर. तर तो नंबर ऑलरेडी कुठल्या गुन्ह्यामध्ये रजिस्टर झालेला आहे का तो सुद्धा आपल्याला या चक्षू.com जो आहे, चक्षू
चक्षु टूल जे आहे बेसिकली sancharsaathi.gov.in या वेबसाईटवरून चेक करता येतं. म्हणजे कोणी सांगितलं की मी बँकेतून बोलतोय किंवा एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडून बोलतोय, तर तो नंबर तुम्ही या वेबसाईटवरती जर टाकला, सर्च केला, तर क्राईम रेकॉर्ड्समध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकतो की क्रिमिनल्स हा नंबर जो आहे तो यूज करतायत आणि याच्यावरती जे आहे त्या कंप्लेंट रजिस्टर झालेल्या आहेत. सो हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. सो आजचं बेसिकली आपलं सेशन जे आहे ते या टॉपिकवरती आहे. हे आता फक्त इथून करावं लागेल. थांबा. नाही, याला नाही चालत आहे. आज आपल्याला इथे बघायचे आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणते डिजिटल गुन्हे आहेत आणि त्याची वाढणारी आकडेवारी तर आपण साधारणतः बघितली आणि याच्यापासून आपण सेफ सुरक्षित कसं राहायचं आहे. तर रिसेंटली जो सायबर क्राईम होतोय तो कुठल्या टाईपचा होतोय, तर तो एक डिजिटल अरेस्ट नावाचा होतोय, ज्याच्यामध्ये सांगितलं जातं वेगवेगळे प्रकार आहेत डिजिटल अरेस्ट होण्याचे. त्याच्यामध्ये सांगितलं जातं, काही जणांना असं सांगितलं गेलं आहे की तुमच्या नावानी एक कुरिअर जे आहे ते कुठल्या तरी इस्लामिक कंट्रीमध्ये पाठवलं गेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे आहेत ते सापडलेले आहेत आणि ते कस्टम डिपार्टमेंटनी पाठवलेले असताना त्याची ऑलरेडी केस जी आहे ती रजिस्टर झाली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला खालचे डिटेल्स जे आहेत ते देतोय. तुम्ही एक कागद पेन जो आहे तो लिहून घ्या. मग तुम्ही तो कागद पेन घेऊन ती सगळे FIR नंबर, केस, कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये आहे, कोण त्याचा इन्चार्ज अधिकारी आहे, ते सगळं असं लिहून घेतात आणि मग ते सांगतात की तुम्हाला कुठला प्रेफरन्स हवा आहे, की पोलिसांना जाऊन तुम्हाला भेटायचं आहे का, पोलीस तुमच्या घरी येतील आणि इंट्रोगेशन करतील का, डायरेक्ट लाईव्हच करायचं आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू. सो 99% जे आहेत ते काय सांगतात की आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू आहे, सो ते ॲक्सेप्ट करू. सो असं ते ॲक्सेप्ट केलं जातं. थोड्या वेळाने तुम्हाला जो पोलीस डिपार्टमेंटचं नाव सांगितलं होतं ते ट्रू कॉलरवरती लोगो असलेला पोलीस डिपार्टमेंटचा त्या नावाचाच एक फोन येतो, जेणेकरून तुम्ही तो पटकन उचलतात आणि तो फोन जसा पण तुम्ही उचलतात तेव्हा तो सांगतो की मी तुमची ही जी केस आहे त्या केसचे डिटेल्स तुम्हाला मिळालेले आहेत, मी एकदा ते व्हेरीफाय करतो आणि हे व्हेरीफाय झाल्यानंतर आम्हाला रोल्स आहे की तुमचं इंट्रोगेशन करायचं आहे, त्यामुळे तुमच्या खोलीमध्ये पुढील काही काळ कोणीही यायला नको, तुम्ही कोणाशी सोबतसुद्धा बोलायला नको आणि पूर्ण 360 डिग्रीनी जो आहे तो कॅमेरा ते अधूनमधून दाखवतात आणि विचारतात. सो तो व्यक्ती दाखवतो आणि काय झालं नक्की हे विचारत ते कम्युनिकेशन सुरू होतं. संभाषण सुरू झाल्यानंतर काही काळानंतर असं होतं की तो सांगतो की तुमचे किती अकाउंट्स आहेत आणि त्याच्यात किती अमाऊंट्स आहे, आम्हाला डाऊट आहे की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जे आहेत ते पाठवले गेलेले आहेत. सो तो व्यक्ती जो पीडित असतो तो काय म्हणतो की असं काही झालेलं नाही आहे, मला काही पाठवलेले नाही आहे. तो म्हणतो ओपन करून दाखव. हा व्यक्ती काय करणार, ओपन करून दाखवणार. तो म्हणणार की हे पॉसिबलच नाही आहे, तुमच्या खात्यात पैसे जे आहेत ते आलेलेच आहेत. मग तो जो क्रिमिनल आहे तो काय सांगतो, तुम्ही हे फेक ओपन केलेलं असू शकतं, मी तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतो. सायबर क्रिमिनल पटकन पैसे जे आहेत ते त्या पीडिताच्या खात्यात टाकतो आणि पीडिताच्या खात्यातून रिक्वेस्ट करतो की तू आता मला पाठवून दाखव आणि मग त्याच्यामधून जेवढे पैसे जे आहेत, जेवढे विड्रॉ करता येत आहेत तेवढे मॅक्झिमम पैसे जे आहेत ते विड्रॉ केले जातात. याच्यामध्ये पुण्याची एक महिला होती, तिला पूर्ण न्यूड पण केलं गेलं आणि तिचे व्हिडिओ क्लिप्स वगैरे करून ब्लॅकमेल केलं गेलं. नाशिकमधलीच एक केस जर तुम्ही बघितली असेल तर अशा नाशिकमध्ये सुद्धा डिजिटल अरेस्टच्या खूप केस झाल्या आहेत. मेजर गंगापूर रोडचा जो एरिया आहे तिथेच झाल्या आहेत. सो तुमचा मोबाईल फोन, टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप्स, तुमचं नाव, घराचा पत्ता, आधार कार्ड, पिन, त्याच्यानंतर पॅन नंबर याची एक्स्ट्रा झेरॉक्स जी आहे ती तुम्हाला गोत्यात आणणार आहे. सो ती जर तुम्ही कुठे दिली, आता द्यायची तर काय द्यायचं, मास्क आधार आहे बरोबर. सो मास्क आधार द्या, जेणेकरून तुमचं आधार कार्ड, पॅन कार्डचं जे आहे
ते व्हेरिफिकेशन जे आहे ते पटकन होऊ शकतं. आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमचं आधार कुठे कुठे लिंक आहे, जेणेकरून तुम्हाला त्या पण ज्या आहेत त्या सेफ्टी राहू शकतात की त्याचा मिसयूज तर होत नाही आहे. हां चालेल, किंवा मी करतो इथून, हे इथलं वरचं फक्त नेक्स्ट करायचं आहे. सो तुमच्या खात्यातून पैसे लंपास होऊ नये म्हणून बेसिकली काय केलं गेलं पाहिजे, तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कधी पण, म्हणजे ऑफर काही सांगितली जाऊ शकते की तुमच्या वडिलांनी एखादी ऑफर ठेवली होती, पॉलिसी आहे किंवा तुमची काहीतरी जुनी पॉलिसी आहे, तर ती पॉलिसीचा फक्त एक लास्ट हप्ता आहे, तो फक्त पे करायचा आहे. त्याच्यासाठी एक 15,000 रुपये भरायचे आहेत, ती पेंडिंगची अमाऊंट आहे. त्याचा OTP तुम्हाला आला आहे. स्टोरी काही सांगितली जाईल आणि तुमच्याकडून OTP घेतला जाईल. सो OTP कधी कोणाला सांगायचा नाही आहे. त्याच्यानंतर नाही, फक्त हे वरचंच नेक्स्टचं आत्ता नाही, मी सांगतो. त्याच्यानंतर तुम्ही प्ले स्टोअरला जर गेलात तर प्ले स्टोअर हे मोबाईलचं एक ॲप्लिकेशनचं सेंटर आहे. त्याच्यावरती बँक बॅलन्स फक्त एवढं सर्च करा, तुम्हाला त्या बँक बॅलन्स नावाचं पहिलं दुसरं जे ॲप्लिकेशन असेल ते कुठल्याच बँकेचं ॲप्लिकेशन नाही आहे, पण ते ॲप्लिकेशन साधारणतः 1 करोडपेक्षा लोकांनी जास्त डाउनलोड केलं. म्हणजे काय, जे ॲप्लिकेशन एखाद्या हॅकरनी तयार केलं, प्ले स्टोअरला अपलोड केलं, तर त्यांनी काय केलंय, तुमचं अकाउंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमचा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचा पुढून मागून फोटो अपलोड करा. सो CVV पिन नंबर ॲटोमॅटिकली आला. मग आता हे माणसं काय करणार, 8-10 जणांना कॉल सेंटर सारखं तयार केलं आणि त्यांना लोकांना कॉल करणार आणि मग फसवणार. ऑलरेडी त्यांच्याकडे कार्डची इन्फॉर्मेशन आहे, CVV पिन नंबर आहे, OTP फक्त घ्यायचं बाकी आहे. सो अधिकृत ॲप्लिकेशन जे आहे ते बँकेच्या वेबसाईटवरून किंवा बँकेला मेल करून मागवून घ्या, जेणेकरून तुमचं ऑथेंटिकेट इन्स्टॉल होईल. त्याच्यानंतर संशयास्पद असणारी कुठली लिंक जी आहे ती ओपन करू नका. म्हणजेच कुठली, तर समजा आता बँक ऑफ महाराष्ट्र, सो त्याची जी लिंक असेल ती कोणाला माहिती आहे बँक ऑफ महाराष्ट्राची URL? बँक ऑफ महाराष्ट्र .in आहे, बरोबर. सो बँक ऑफ महाराष्ट्र .com वाली वेबसाईट जर काढली कोणी, तर काय होईल, दिसायला वेबसाईट सेम आहे पण ती लक्षात येणार नाही आणि ते चुकीच्या वेबसाईटला लॉग इन करतील. पण त्या वेबसाईटला लॉग इन झाल्यानंतर काय होईल, ऑटोमॅटिकली युजरनेम पासवर्ड तुमचा शेअर केला जाईल. त्यामुळे वेबसाईटचा जो ॲड्रेस बार असतो तिथलं URL काय आहे ते चेक करणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, समजा BOM.co.in अशी वेबसाईट आहे समजा, तर त्याच्याऐवजी ओच्या जागी 0 पण वापरला जाऊ शकतो. एक्झाम्पल ICICI आहे तर LCLCI सुद्धा होऊ शकतं. सो असे डोमेन जे आहे वेबसाईटचं ते गुगलवरती पेड ॲड्स लावून त्या स्पॉन्सर्समध्ये येऊ शकतात. म्हणजे गुगलला सर्च केल्यावर पहिलं जे येतं त्याला आपण क्लिक करतो ना, पण पहिले 3 किंवा 5 जे असतात ना त्याच्या खाली ॲड जर असेल तर स्पॉन्सर्स येतं. त्यामुळे ही गोष्ट गुगलला सर्च केल्यानंतर सर्वात महत्त्वाची आहे. आणि थर्ड पार्टी ॲप कुठलंही इन्स्टॉल करत असाल गरज नसताना, एक्झाम्पल तुम्ही स्विगी, झोमॅटो, त्याच्यानंतर उबेर, ओला असे जे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेले असतील तर ते तुमचं लोकेशन कंटिन्यू घेतं, कॉल कंटिन्यू घेतं आणि फूड ॲप्लिकेशन्स असतील तर कंप्लेंट करायची असेल, फूड मध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर ते कॅमेराचा ॲक्सेसही घेतं. सो अशी ॲप्लिकेशनला जर तुम्ही परमिशन दिलेली असेल तर ते तुमच्या कॅमेराला पाहिजे तेव्हा ॲक्सेस करू शकतात, लोकेशनला ॲक्सेस करू शकतात. सो ही एक सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. गरज नसलेलं कुठलंही ॲप्लिकेशन जे आहे ते रिमूव्ह करून टाका, जेव्हा लागेल तेव्हा इन्स्टॉल करा, कारण आता इंटरनेट फ्री असल्यासारखं झालेलं आहे. नेक्स्ट फक्त थोडंसं खाली, हां नाही बरोबर आहे. हां मधलं बोट आहे ना, हां गोल 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 फिरवा.
हां हां येस. सो बऱ्याच जणांना प्रश्न असतो जो बँकिंग सेफ आहे का सुरक्षित आहे, का बेसिकली मोबाईल पेचे ॲप्लिकेशन सेफ आहेत सुरक्षित आहेत. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन्हीही यूज करायला सोपे आहेत आणि सेफ आहेत. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे, जर तुम्ही मोबाईलवरून ऑपरेट करत असाल तर OTP, एम पिन आणि डायनामिक्स लिंक्स जे आहेत या चेक करणं सर्वात आवश्यक आहेत. कारण ते जर चुकले तर तुमचं खातं पटकन रिकामं होऊ शकतं. आणि त्याच्यासोबत नेट बँकिंग जर करत असाल तर आता सरांनी इथे जर बघितलं तर क्विकहिल इन्स्टॉल केलेलं आहे. सो क्विकहिलमुळे जो पण ब्राउझर ओपन होतोय त्याला एक सिक्युअर ग्रीन विंडो येते. सो तसा प्रकार जो आहे तो करणं आवश्यक आहे. पासवर्ड जो आहे तो प्रोटेक्टेड असायला पाहिजे, म्हणजे तुमचा युजरनेम पासवर्ड कधीही कोणासोबत सुद्धा कुठल्याही परिस्थितीत शेअर करायला नको असं सांगितलं जातं. पण बरेच जण तो पासवर्ड डायरीत वगैरे लिहून ठेवतात. आणि ब्राउझर बेस्ड सिक्युरिटी ही जी आहे ही ब्राउझर बेस्ड जी आहे ती सिक्युरिटी आहे. सो हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट पार्ट बघूया. सो दोन्ही तुम्ही ॲप्लिकेशन यूज करू शकता, दोन्ही सेफ आहेत, पण त्या मोबाईलमध्ये दुसऱ्या कुठल्याच गोष्टी करू नका. सोशल मीडियापासून बेसिकली कुठले धोके आहेत. सोशल मीडियापासून रिसेंटली जे धोके आहेत ते जर आपण बघितले तर रिसेंटलीच एका 67 वर्षाच्या महिलेला ऑनलाईन एक प्रियकर भेटला आणि त्यांनी साधारणतः जे आहे ते जर आपण बघितलं तर तिचे बरेच काही लाख रुपये जे आहेत ते गेलेले आहेत. सो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ऑनलाईन तुम्ही कोणाची पण फ्रेंड रिक्वेस्ट जर स्वीकारत असाल तर तो व्यक्ती कोण आहे हे आपण ओळखणार कसं. बरोबर आहे, तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट आली. माझ्याकडे एकदा एक केस आली होती, त्याच्यात असं होतं की त्यांच्याच यंग एजमधला त्यांचा एक मित्र होता आणि त्या मित्राच्या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट त्यांच्याकडे आली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट अरे हा आपल्या शाळेतला मित्र आहे म्हणून सगळ्यांनी ती ॲक्सेप्ट केली आणि त्यावरून फक्त माहिती गोळा करत गेली. आणि त्याच फ्रेंड ग्रुपमधला एक व्यक्ती जो होता त्याला माहिती होतं की तो व्यक्तीची डेथ ऑलरेडी कोविडमध्ये झालेली आहे. सो काय झालं, त्यामध्ये तो जो मृत व्यक्ती होता त्या मृत व्यक्तींनी काय केलं, त्याचं सिम त्यांच्या घरातल्यांनी बंद केलं. 6 महिन्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीला आलं. त्यांनी फेसबुक लॉग इन करायचा प्रयत्न केला, सिम रजिस्टर आहे. मग त्यांनी पासवर्ड रिसेट करायचा प्रयत्न केला, पासवर्ड ओपन झाला आणि मग तो त्याच्या अकाउंटवरून पण ॲक्टिव्हिटी करत होता. म्हणजे त्यांनी फ्रॉड्युलंट ॲक्टिव्हिटी नाही केली पण तो अकाउंट चालू होता. सो असे क्राईम जे आहेत ते होऊ शकतात. बँकेच्या खात्यामधून पण असे पैसे जे आहेत ते तुम्ही चेक करू शकता की सिम 6 महिने यूज नसेल तर ते बंद केलं जातं. कंपनी ते 6 महिन्यानंतर परत दुसऱ्याला देतं आणि तो अकाउंट ऑपरेटेड नसेल तर तो OTP नवीन व्यक्तीकडे जातो आणि नवीन व्यक्ती ते पैसे काढू शकतो. मोबाईलच्या ॲप्स थ्रू तो ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे इंस्टाग्राम वगैरे आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये बघा बऱ्याचदा ॲड्स येतात. खूप प्रॉडक्ट्स असतात वेगवेगळे आणि ते खूप कमी रेटमध्ये असतात. तिथे लोगो ॲमेझॉनचा किंवा फ्लिपकार्टचा असतो पण ते वर्क होत नाहीत. दिसायला सेम असतात पण त्या फेक असतात. सो ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. फेक प्रॉडक्ट्स पण असतात, म्हणजे ओरिजिनल प्रॉडक्ट आणि सेम दिसणारं डुप्लिकेट प्रॉडक्ट जे आहे ते सेल केलं जातं. एक्झाम्पल जर बघायचं असेल, आयफोन माहिती आहे सगळ्यांना, तसंच iWatch माहिती आहे त्यांचं, आयफोनचं वॉच, त्याची किंमत साधारणतः एक 70,000च्या पुढे आहे. पण सेम डुप्लिकेट तसंच्या तसंच फेक प्रॉडक्ट कितीला मिळतं, साधारणतः 1,500 ते 2,000च्या रेंजमध्ये. कुठे मिळतं, नाशिकमध्ये, आयडिया आहे कोणाला? सो उंटवाडी जी आहे त्या उंटवाडीच्या इथे एक काकू असतात, त्या बसलेल्या असतात. सो त्या विकतात तिथे. सो तेच प्रॉडक्ट ऑनलाईन एखाद्या वेबसाईटवरती कमीत कमी 20-22 हजाराला जरी विकलं गेलं तरी
सेल आउट होऊ शकतं. सो असे प्रॉडक्ट जे आहेत ते सेल होतात. त्यामुळे तुम्ही घेतलेलं जे प्रॉडक्ट आहे ते ऑथेंटिकेट आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर त्याचं जे बिल असेल, सिरियल नंबर असेल, तो स्पेसिफिकली वेबसाईटवरती टाकूनच चेक केला गेला पाहिजे. कारण फ्लिपकार्ट, ॲमेझॉन या वेबसाईट्सवरून असे प्रॉडक्ट्स खूप सेल होतात, माहिती नसतं लोकांना. बऱ्याच वेळेला काही प्रॉडक्ट्स छोटं असतं, म्हणजे आता लॅपटॉप आहे किंवा एक मोबाईल आहे, त्याची किंमत 10,000 आहे, पण तो प्रॉडक्ट 10,000चं असताना त्याची प्रॉडक्ट 2 लाख रुपये ठेवलेली असते. सो ते प्रॉडक्ट कोण विकत घेईल का? पण तिथून एखाद्या व्यक्ती विकत घेतो आणि ते जे पैसे असतात ब्लॅकचे पैसे ते व्हाईट केले जातात. हवाला पूर्वी चालायचा, सो आता हवाला असा चालतो. सो बँकिंगमध्ये रिसिव्हरनी पूर्ण पैसे कॅश दिले, ऑथोराइज ट्रान्झॅक्शन झालं आणि प्रॉडक्ट सेल झालं. त्याची कंप्लेंट तो 10,000च्या मोबाईलची करणार आहे का? नाही करणार. सो असे क्रिमिनल्स या प्लॅटफॉर्मचाही वापर करतात. नेक्स्ट, हे क्राईम नवीन चालू आहे. कुठलं तरी एखादं ॲप्लिकेशनचं फाईल, तुम्हाला लग्नाची पत्रिका APK फाईल येते, बँकेचं ॲप्लिकेशन APK फाईल येते, तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल नाही भरलंय APK फाईल येते, किंवा चलन कट झालेलं आहे तुमचं APK फाईल येते. सो APK फाईल म्हणजे नक्की काय आहे, तर APK फाईल म्हणजे अँड्रॉइडचं पॅकेज किट आहे की जे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतं आणि ते इन्स्टॉल झाल्यानंतर मोबाईलच्या सगळ्या परमिशन घेतं. आता परमिशन घेतल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुम्ही रात्री जेव्हा झोपतात 10, 11, 12च्या सुमारास, त्याच्यानंतर रात्री 2 वाजता हे तुमच्या अकाउंटवरून ट्रान्झॅक्शन करून टाकतं. सो ॲटोमॅटिकली दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी बघाल तेव्हा पहिला जो गोल्डन पिरियड असतो तोही क्लिअर झालेला असतो. सो डिफिकल्ट होतात केसेसमध्ये. सो याच्यामध्ये अननोन सोर्सवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नाही आहे आणि कुठलंही ॲप्लिकेशन जर सस्पिशियस असेल तर ते तुम्हाला पहिल्यांदा वॉर्निंग दाखवतं. सो ती वॉर्निंग आली तर ते डिनाय करायचं. सो काही आज अँटीव्हायरस आहेत की जे पुण्यातले अँटीव्हायरस आहेत, आपल्याच इथल्या लोकांनी तयार केलेले आहेत, पण हे ॲप्लिकेशन त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, ते प्ले स्टोअरला अवेलेबल नाही. त्यामुळे ही पण गोष्ट लक्षात घ्या. नेक्स्ट आपण बघूया. फ्रॉड झालाय हे जर लक्षात आलं तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, cybercrime.gov.in ला किंवा 1930 जो नंबर आहे त्यांनाच कळवायचं आहे. तुम्हाला लोकल पोलीस स्टेशनला कळवायचं असेल तरी तुम्ही कळवू शकता. ती कंप्लेंट सुद्धा इथेच रजिस्टर होते. या वेबसाईटवरून तुम्हाला त्याचं स्टेटस वगैरे जे आहे ते लक्षात येतं. सो पैसे बऱ्याचदा होल्ड केले जातात. होल्ड जर झालेले असतील तर तुम्ही ॲडव्होकेटच्या मार्फत जे आहे ते विड्रॉ करून घेऊ शकतात. ओके, मोबाईल हरवल्यास मोबाईलमध्ये सगळे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात किंवा मोबाईल तुम्हाला समजा विकायचा असेल तर काय करायचं आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांना छोटे मुलं असतील ते नवीन मोबाईल घेतात आणि नवीन विकतातही. सो त्यांनी एकदा तरी त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा अजून त्यांचे प्रायव्हेट फोटो व्हिडिओज त्या मोबाईलमध्ये समजा काढून ठेवलेले असतील तर ते काय म्हणणार तुम्हाला की मी मोबाईल फॉर्मॅट केला आहे, 2दा फॉर्मॅट केला, आता तो रिकवर होणार नाही. बरोबर, पण तसं नसतं. काही डेटा रिकव्हरीचे ॲप्लिकेशननी जवळ डेटा ओव्हरराईट होत नाही, म्हणजे एक डेटा पुसल्यानंतर त्याच्यावरती दुसरा डेटा स्टोअर होत नाही, तवर डेटा तो रिकवर करता येतो. त्यामुळे मग काय करायचं, समजा मोबाईल विकायचा असेल तर सर्वात सोपं 2दा मोबाईल फॉर्मॅट करायचा आणि CCTV जसा असतो ना तसा चार्जिंगला लावून पूर्ण 1 दिवस रेकॉर्डिंग चालू ठेवायचं. मग काय होईल, तो पूर्ण भरेल, म्हणजे पूर्ण डेटा ओव्हरराईट होईल. मग परत फॉर्मॅट करून टाका, परत 1 दिवस करा, जेणेकरून तो 1दा-2दा पूर्ण डेटा ओव्हरराईट होईल आणि मग तुम्ही विका. सो डेटा परत कोणाला रिट्राय किंवा रिकव्हरी जो आहे तो करता येणार नाही आणि तुमचा मोबाईल जो आहे तो सेफ आणि सिक्युअर राहील. कारण बऱ्याच केसेसमध्ये असं लक्षात आलं आहे की लोकांना ब्लॅकमेल केलं जातं, कपल्सला, की तुमचा फोटो आहे आणि
सो त्या केसेस बेसिकली आपण रेग्युलरली न्यूजमध्ये वगैरे बघतोच. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की मोबाईल हरवला तर काय करायचं आहे. सो ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे मुलं मुली तुमच्या सोबत असतील किंवा नसतील, पण तुम्ही एक तुमचा जो ईमेल अकाउंट आहे त्या ईमेल अकाउंट लॉग इन केल्यानंतर वरती तुमचा एक फोटो दिसतो, बरोबर. त्या फोटोला क्लिक करायचं आहे आणि लाईव्ह लोकेशन शेअरचं बटन आहे, तिथे तुमचा मुलाचा आणि मुलीचा ईमेल ॲड्रेस ॲड करायचा आहे आणि त्यांच्या आणि तुमच्या नातवाकडे समजा ही डिव्हाइस असेल तर त्यांच्या ह्याच्यात तुमचा ॲड करून ठेवायचा आहे. जेणेकरून काय होईल की तुमचं आणि त्यांचं जरी फोन झाला नाही तरी मोबाईल कुठल्या लोकेशनला आहे ते 24/7 जे आहे ते लोकेट करता येईल. म्हणजे समजा पूर आला आणि पुरात कम्युनिकेशन होत नाही आहे तर 1% बॅटरी असताना फोन केला तर तो आहे तोही डेड होऊन जाईल. सो त्या कंडिशनलाही तुम्हाला हे फायनल लक्षात येतं. सो फोनसुद्धा तुम्हाला तसाच आयडेंटिफाय करता येतो. गुगलचं एक ॲप्लिकेशन आहे, जस्ट तुम्हाला डेमो बघायचा आहे तर तुम्ही डेमो पण बघू शकता. तुमचा मोबाईल जर तुम्ही बाहेर काढला आणि त्याच्यावरती फक्त फाइंड माय डिव्हाइस जर सर्च केलं तर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलचं लोकेशन जे आहे ते लक्षात येईल. त्यामुळे मग मोबाईल हरवल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमचा ईमेल अकाउंट दुसऱ्या एखाद्या डिव्हाइसमध्ये लॉग इन करायचा आहे, फाइंड माय डिव्हाइस करायचं आहे, लगेच लोकेशन दिसेल. जर तुम्ही ट्रेनमध्ये असाल तर त्या ट्रेनमध्ये तुम्ही चेन जर खेचली तर तुमच्यावरती कारवाई होणार हे तर निश्चित आहे. पण त्यावेळेला तिथे CRPF किंवा RPF रेल्वे पोलीस असतात, तर त्यांना तुम्ही फोन करून काय सांगू शकता, रेल्वेच्या इथे वेगवेगळे नंबर्स असतात बघा लावलेले. सो तो नंबर तुम्ही सांगायचा की या नंबरच्या जवळपास माझा मोबाईल पडलाय. सो त्यांची जी सर्वेची टीम असते तो मोबाईल कलेक्ट करून तुमच्या लॉस्ट अँड फाउंडचं जे डिपार्टमेंट असतं त्यांचं तिथे ते सबमिट करतात, जेणेकरून तुम्हाला तो लक्षात येऊ शकतो. तिसरं ऑप्शन संचार साथी वेबसाईट दाखवली होती, तिथे तुम्ही जर रजिस्टर केलं तर तुमचा फोन ज्या लोकेशनला असेल, ज्या सिममध्ये असेल, ते नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडरच्या मदतीने तो फोन तिथून लॉक केला जातो, जेणेकरून तो परत ओपन करता येत नाही. जेव्हा तो सबमिट केला जातो पोलीस स्टेशनला किंवा या कंपन्यांना, तेव्हा तो मोबाईल जो आहे तो अनलॉक करून परत तुम्हाला मिळतो. सो असे काही हजारो लाखो मोबाईल्स आहेत की जे दरवर्षी मिळतात. त्याच्यानंतर बँकिंग ॲप आणि मोबाईलचे जे पासवर्ड्स आहेत हे रेग्युलरली अपडेट करणं आवश्यक आहे, ते बदलायचे आहेत. आणि ते तयार करताना तुम्हाला माहिती आहे 2 कॅपिटल लेटर, 2 स्मॉल लेटर, 2 नंबर, 2 स्पेशल कॅरेक्टर जे आहेत ते असायला पाहिजे. नेक्स्ट, त्याच्यानंतर तुमचं कुठलंही काम, आता तर तुम्ही घरी आहात पण तुम्ही ऑफिसमध्ये असताना तुमचं काम झाल्यानंतर लॅपटॉप किंवा मोबाईल जो आहे तो चालू नाही ठेवायचा आहे, तो लॉग आउट करायचा आहे. म्हणजे जो नवीन युजर येईल ना तो त्या युजरनी त्याच्या लॉग इननीच काम करेल, नाहीतर ते काम तुम्ही केलेलं आहे असं होऊ शकतं, कारण तो ID लॉग इन आहे. सो अजून आपल्या इथे तेवढं टेक्निकली पुढे गेलेले नाही आहेत, पण पुढच्या काळामध्ये ज्याच्या अकाउंटनी ती ॲक्टिव्हिटी झालेली आहे तोच सस्पिशियस म्हणून पकडला जाईल. सो सायबर सेफ्टी बद्दल आपण बऱ्याच काही गोष्टी बघितल्या. याच्यामध्ये तुम्हाला अलर्ट राहायचं आहे. अनोळखी व्यक्तीचा फोन किंवा कॉल आला आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आल्यानंतर समोरच्या व्यक्ती कुठल्या का भाषेत बोले ना, तुम्ही मराठी सोडू नका. तुम्ही जर मराठीत बोललात तर तो 2दा करेल 3दा करेल कॉल, पण त्याच्या लक्षात येईल की समोरच्या माणसाला हिंदी बोलताच येत नाहीये, तर तो तुमचा कॉल त्याच्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकेल की या व्यक्तीला कॉल नाही करायचा. सो ॲटोमॅटिकली तुम्ही त्याच्या डेटाबेसमधून विड्रॉ होऊन जाल. दुसरं ऑप्शन काय आहे, तुम्ही DND ॲक्टिवेट करू शकतात, पण DND ॲक्टिवेट केला तरी डार्क वेबमधून डेटा जो आहे तो मिळू शकतो. नेक्स्ट, ओके, तुम्हाला आता काही डाऊट्स
क्वेरीज काही असतील, काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. कुठल्याही टाईपमध्ये असतील तरी चालेल, सायबर्सच्या रिलेटेड. जसं तुम्ही ही वेबसाईट ओपन कराल तर वेगवेगळ्या न्यूज, सायबर्सच्या रिलेटेड ज्या न्यूज पेपरमध्ये, टी व्ही मीडियावरती आणि रेडिओ चॅनलवरती पब्लिश झाल्यात की ज्याचा कोणीतरी ऑथेंटिकेट सोर्स व्हेरीफाय केला आहे. सो तशा सगळ्या न्यूज ज्या आहेत की ज्याच्यामध्ये माझे बाईट्स घेतले गेलेत किंवा कोट आहेत किंवा मी लिहिलेले आर्टिकल्स आहेत, ते सगळे जे आहेत ते तुम्हाला इथे लक्षात येतील. सो लेटेस्ट जे आहेत ते तुम्ही, कारण मिसइन्फॉर्मेशन पण बऱ्याच वेळेला स्प्रेड होते. जसं सरांनी मगाशी सांगताना सांगितलं की फेसबुकचं एक पेज असतं, तिथेच आपल्याच बँकेचा लोगो लावलेला असतो आणि मिसगाईड केलं जातं. सो आपण ते व्हेरीफाय नाही करू शकत, पण त्याच्यासाठी आपल्याला ते डोमेन नेम जे आहे ना तेच व्हेरीफाय करावं लागतं. सो अशा बऱ्याच केसेस ज्या आहेत त्या मी इथे देऊन ठेवलेल्या आहेत. हां, ओके. APK फाईल जर इन्स्टॉल झाली तर ती तुम्हाला परत रिमूव्ह नाही करता येणार शक्यतो, कारण ती काय नावाने इन्स्टॉल झालेली आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. बऱ्याच वेळेला सिस्टीमची फाईल म्हणूनच ती कन्सिडर होते. सो मोबाईल फॉर्मॅट करायला पाहिजे त्यावेळेला. हो, ती स्टॉप होण्यासाठी तो पॉपअप दाखवतो ना पहिल्यांदा वॉर्निंगचा, पण तो वॉर्निंगचा पॉपअप दाखवलेला असताना सुद्धा आपण ते इन्स्टॉल करतो ना. म्हणजे आता इलेक्ट्रिसिटीचं चलन आलंय किंवा ट्रॅफिक रूल ब्रेक केला म्हणून चलन आलंय. सो आपण ते काय ॲप्लिकेशन जाऊन हे नाही करत, आपण डायरेक्टली इन्स्टॉल करतो. येतात. म्हणजे सर्वात सोपं आहे की तुम्हाला फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, टेक्स्ट जो येतो ना तो ॲटो डाउनलोड होतोय आणि त्याच्या थ्रू जर सिव्हिअर लेवलचा हॅकर असेल तर तो त्याच्यातूनही व्हायरस टाकून तुमची सिस्टीम हॅक करू शकतो. हां, अँटीव्हायरस इन्स्टॉल असेल तर एक अलर्ट तुम्हाला मिळायचे चान्सेस आहेत. हां, तो प्रत्येक, कारण ते व्हॉट्सअपनी काय केलं आहे की व्हॉट्सअपवरती कोणी केस टाकू नये म्हणून तो सांगतो की एक PDF फाईल आहे, ही सस्पिशियस असायचा चान्स आहे. दॅट्स इट. हां, अँटीव्हायरस तुम्ही यूज करू शकता की त्यांनी क्विकहिलचं पण आहे, क्विकहिलचं आहे आणि मॅकएफेचं आहे. मॅकएफे जो आहे तो जास्त मी रेकमेंड करतो, कारण मॅकएफे जो आहे तो तुमचा मोबाईल जरी हरवलेला असेल तरी तुम्ही रिमोटली कॅमेरा ऑन करू शकतात. म्हणजे मोबाईल हरवल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पुढच्या कॅमेरानी आणि बॅकच्या कॅमेऱ्यावरून फोटो घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला त्याचा कुठल्या व्यक्तीकडे आहे ते लक्षात येतं. त्याच्यानंतर मोबाईलचे पिन चुकीचे जर येत असतील तरी फोटो काढून तुमच्या ईमेलला पाठवलं जातं आणि तुमचा लोकेशन जे आहे तेही तुम्हाला येत राहतं. आणि तो मोबाईल जो आहे तो स्विच ऑफ पण करता येत नाही. त्यामुळे काय होणार की एक तर त्यांनी सिम काढून टाकलं तर मोबाईलचा अलार्म वाजेल आणि फॉर्मॅट करायला गेला तरी तो अलार्म वाजत बसेल. सो त्याला ते डिव्हाइस यूज करता येणार नाही. हां सर, ट्रू कॉलर इन्स्टॉल करणं हे ॲज अ माझ्या मते सेफ आहे. आता सर्वात सोपं बघा, चोरी कुठे होणार, दरोडा कुठे टाकला जाणार, पैसे आहे तिथे, जत्रेमध्ये जास्त पब्लिक आहे तर तिथेच दरोडा होणार आहे ना. सो ट्रू कॉलरवरती सायबर अटॅक नेहमी झालाय. का बरं? कारण ट्रू कॉलरकडे करोडो लोकांचा डेटा आहे म्हणून त्याच्यावरती अटॅक होतात. सो ट्रू कॉलर ॲप्लिकेशन वापरणं सेफ आहे. आणि फक्त तुमचाच डेटा जात नाही आहे ना, करोडो लोकांचाच गेलाय. हां सर, मोबाईल तुम्हाला विकायची वेळ आली आहे तर काय करायचं, मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन फॉर्मॅटचं बटन असतं ते दाबायचं, मोबाईल रिस्टार्ट होईल, सुरू होईल आणि पूर्ण मोबाईल जो आहे तो रेकॉर्ड, तुम्ही व्हिडिओ काढतात ना
तसा रिकाम्या रस्त्याचा व्हिडिओ शूट करायला लावून द्यायचा. तो 1-1.5 तासांनी पूर्ण तो तुमचा 8 GB 10 GB जो असेल तो होईल. पूर्ण मेमरी भरली की त्याचा आधीचा जो डेटा आहे तो ओव्हरराईट होऊन जाईल. मग तो व्हिडिओ डिलीट करा. व्हिडिओ डिलीट करायला तो 2-3 मिनटं घेईल. परत मोबाईल फॉर्मॅट करा. असं 1-2दा करा, जेणेकरून तुम्ही सेफ आणि सिक्युअर आहे. स्मार्टफोन वापरते पण गुगल पे, फोन पे किंवा दुसरं कोणतंच ॲप वापरत नाही, तर त्याला काय रिस्क आहे? काही नाही. तुम्ही मोबाईल वापरतायत, गुगल पे, फोन पे वापरतायत, मग मग काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे काही होणार नाही. तुमचं नेट बँकिंग चालू आहे का? मग काहीच नाही. म्हणजे तुमच्या अकाउंटचं नेट बँकिंग चालू नाही आहे, पण तुमचा मोबाईल हॅक झाला, बरोबर? तर त्या कंडिशनमध्ये तो व्हायरस तुमचा नेट बँकिंग सर्च करेल, तो बँकेच्या सर्व्हरला कनेक्ट करेल आणि मोबाईलला OTP व्हेरीफाय करेल. पण बँकेचा सर्व्हर म्हणेल की तुमचा अकाउंट नेट बँकिंगसाठी ॲक्टिव्हच नाही आहे, रजिस्टरच नाही आहे. सो तो काहीच नाही करू शकत. तो जास्तीत जास्त तुमचे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, तुम्ही कोणाशी काय बोलतायत, काय लोकेशनवरती आहात एवढंच घेईल. पण तुमच्याकडे काय असं आहे की जे त्याला हवंय? काहीच नाही. तो फक्त तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी ट्राय करेल. ब्लॅकमेल केलं तर तुम्ही त्याची कंप्लेंट करून द्या. सर, APK फाईल विषयी आम्ही खूप ऐकलं आहे. नेमकी APK फाईल दिसते कशी ओळखायची? APK फाईल दिसते कशी म्हणजे ती अशी दिसत नाहीच. .apk असं लिहिलेलं असतं, आयकॉन असतो. आता मोबाईलमध्ये कुठलंही ॲप्लिकेशन जे डाउनलोड झालेलं आहे ना, ते ॲप्लिकेशन म्हणजे APK फाईल आहे. म्हणजे गुगल जे आहे ना, त्याच्यावरती क्लिक केलं की गुगल ओपन होतं. सो ती गुगलची APK फाईल इनबिल्ट तुमच्या मोबाईलमध्ये असं आहे. त्याचं लक्षात येणार नाही. हो, तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन अनइन्स्टॉल करून ते रिमूव्ह करू शकता. अजून? हां सर. तुमच्या ट्रान्झॅक्शनला बँकांनी प्रोत्साहन देऊ नये. मी लोनच्या बाबतीत म्हणतो, एक केस ठाण्याला झाली आहे. त्या महिलेचे 37 लाख रुपये का 26 लाख रुपये लोन करून फिक्स डिपॉझिट त्यांच्याजवळ आहे, मॅन्युअली त्यांच्याजवळ आहे, तरी एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. या बाबतीत काय म्हणणं? बँकेचं जर ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ना, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग जे आहे त्या आज मेजर सगळ्याच बँकेंनी, तुम्ही आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ते कार्ड चालू ठेवायचं आहे का बंद करायचं आहे. म्हणजे मी आज नवीन एक कार्ड अप्लाय केलं, ते माझ्याकडे आज डिलिव्हर झालं. तर ते मिळाल्यानंतर मी ते ॲक्टिव्ह केलं, पण ट्रान्झॅक्शन चालू ठेवायचं आहे का बंद ठेवायचं आहे हे मला त्या मोबाईल ॲपमधून ठरवता येतं. म्हणजे कोणी जरी माझा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा फोटो काढून घेतला आणि तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचा प्रयत्न करतोय, तर मला मेसेज येईल की डिनाय होतंय. सो मला अलर्ट तिथे मिळतोय. पण ते ट्रान्झॅक्शन मी आता पेट्रोल पंपवरती गेलो तर मला त्यांनी एकदा स्वाईप केलं तर मला नोटिफिकेशन येईल डिनायचं. मग मी काय करेल, ॲपमध्ये जाईल, अनेबल करेल, ट्रान्झॅक्शन ॲक्सेप्ट करेल आणि मग परत ते डिसेबल करेल. म्हणजे त्या पेट्रोल पंपवाल्या व्यक्तींनी ते कार्डाचं क्लोन जरी करायचा प्रयत्न केलेला असेल, कारण मी तुम्हाला एक ॲप्लिकेशन आहेत, काही ॲप्लिकेशन्स आहेत जे आज नाशिकमध्ये सुद्धा यूज केले जातात. तर ते असं डिव्हाइस आहे की या सगळ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीज आहेत, बरोबर? तर ते डिव्हाइस ऑन केल्यानंतर जे आपले ट्रॅफिकचे सिग्नल्स आहेत किंवा टोल नाक्याचे जे स्लायडर्स आहेत किंवा आपल्या ज्या 4 व्हीलर्सच्या गाड्या आहेत, आपण लॉक अनलॉक करतो किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन त्या मॅग्नेटिक स्ट्रिपमध्ये असते किंवा हॉटेलमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्या काही NFC चाव्या असतात. म्हणजे चावी फिरवायची गरज नाही, ते क्रेडिट कार्डसारखं असतं, कार्ड्स असतात ते. तर ती इन्फॉर्मेशन ते डिव्हाइस सेव्ह करून ठेवू शकतो. म्हणजे काय होईल, आता तुमच्या सगळ्यांच्या पैकी
20 जणांच्या खिशामध्ये क्रेडिट कार्ड आहे, तर एक ते ॲप्लिकेशन समजा जर ऑन केलं तर आपण फोन टॅप केल्यानंतर पैसे विड्रॉ होतात, बरोबर, किंवा शॉपिंग कन्सिडर केलं जातं. तर सेम त्याचप्रमाणे तुमच्याकडच्या क्रेडिट कार्डची, डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन माझ्याकडे स्टोअर होऊ शकते. कोणाकडे? ज्याच्याकडे ते ॲप्लिकेशन किंवा ते डिव्हाइस आहे. म्हणजे आपण आपल्या खिशात ठेवलंय, इथे 4 CCTV आहेत, पण CCTV हे प्रूव्ह नाही करू शकणार की आपलं कार्ड कधी कोणी कसं क्लोन केलं. मग ते काय करणार? ते तो डेटा डाउनलोड करणार आणि डीप वेबमध्ये, डार्क वेबमध्ये विकणार. ते विकल्यानंतर तिथून कोणीतरी ते 1000-2000 रुपयाला एक क्रेडिट कार्ड विकत घेईल. मग त्या क्रेडिट कार्डची अमाऊंट, त्याची लिमिट असेल 50,000. मग त्यांनी 70,000चं शॉपिंग नेपाळवरून केलं, बंगालवरून केलं. मग काय होईल? ते बंगालवरून जे झालेलं आहे ते शॉपिंग या कार्डवरून झालंय, पण तो व्यक्ती तर इथंच आहे ना. अशा टाईपमध्ये होतं. म्हणजे पकडला गेला, तो जर व्यक्ती भारतात असेल तर डिलिव्हरीवाली जी कंपनी आहे, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे, तर तो डिलिव्हरी कोणाला करतोय त्याच्या थ्रू पकडता येतं. पण अशा केसेस होतात. त्यामुळे मग ते जे सेटिंग्स आहेत जे तुम्ही आत्ता विचारलं, तर ते सेटिंग ऑफ ठेवणं आवश्यक आहे. किंवा अँटी ॲल्युमिनियम फॉईल जे असतं त्याच्या थ्रू सुद्धा आपण हे यूज करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्येच तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ठेवायचं आहे. मॅकॅफे हा अँटीव्हायरस आहे. हो हा, विचारा ना. इंटरनेट बँकिंग लॅपटॉपवरून वापरतो. बेस्ट वे लॅपटॉपवरून वापरा. आपण त्याचे OTP वगैरे सगळे मोबाईलवर येत असतात, तर त्यातनं ते काही मिळू शकतात. तुमचा मोबाईल, तुमच्या लॅपटॉपमध्ये अँटीव्हायरस पाहिजे आणि मोबाईलमध्ये पाहिजे. हां, पण मग तो जो अँटीव्हायरस इनबिल्ट आहे ना, तो तुम्ही अपडेट करतात का? तोही अपडेट करणं आवश्यक आहे रोज. हां, म्हणजे त्याच्या सेटिंगमध्ये जा. विंडोजचा फायरवॉल असेल तुमच्याकडे, तर विंडोज डिफेंडर असेल तर तिथे सेटिंगमध्ये जाऊन रोजचं तिथे अपडेट करायला देऊन ठेवायचं. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर 1 वर्षापूर्वी मायक्रोसॉफ्टचा अटॅक झाला होता, ते सॉफ्टवेअर अपडेटचा. तर एरोप्लेन्स वगैरेचे जे आहेत सगळे त्या सिस्टीम्स बंद पडल्या होत्या बघा. सो तसं आहे. सो तुम्ही ते अपडेट रेग्युलर करणं आवश्यक आहे. इंटरनेटला एका व्यक्तीकडे 2 सिम कार्ड आहेत. हां, एक सिम कार्ड नंबर 1 जे आहे ते इंटरनेटशी जोडलेलं आहे. ओके. आणि दुसऱ्या सिम कार्डवर इंटरनेट नाही आहे. तर दुसरं जे सिम कार्ड आहे ते त्यांनी बँकेशी रजिस्टर केलं आहे. ओके. अशा परिस्थितीमध्ये सायबर फ्रॉडचा धोका किती आहे? बँकेचं ॲप्लिकेशन जेव्हा कनेक्ट होईल तेव्हा त्याला इंटरनेट सेकंडच ऑन करावं लागेल, कारण मेसेज त्याच नंबरला येणार आहे ना. त्याने काही फरक पडत नाही. इंटरनेट विथ कनेक्ट टू इंटरनेट काय असतं. येस. पण ते जर 2 वेगळे मोबाईल ठेवले, एक इंटरनेटचा वेगळा, उत्तम, नॉन इंटरनेटचा वेगळा, उत्तम, तरच उत्तम. त्याला सेफ्टी मिळते. मोबाईल नाही वापरू शकणार, ॲप नाही वापरू शकणार. दोन केलेलं जास्त चांगलं आहे. मग त्याच्यामध्ये तो ॲप बँकेचे असतात, महामोबाईलचं. एक मोबाईल जो आहे ना त्याच्यामध्ये बँकेचं ॲप घालायचं आणि फक्त बँकेसाठी, आणि पब्लिकला जो नंबर दिलाय तो दुसरा. दॅट्स इट. सर, बँकिंग ॲपला जे इंटरनेट जो सिम कार्ड आहे तेच लागणार. बँकेशी जोडलेलं नाही अकाउंटशी, तर चालेल का? नाही, ते बँकेलाच विचारावं लागेल. पण बँकेला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर हे लिंक लागतंच ना आजकाल. बँकेला लागते. आपण जर इंटरनेटचं वेगळं ठेवलं आणि नॉन इंटरनेट जो सिम कार्ड आहे ते बँकेचे ॲप्लिकेशन कसं व्हेरीफाय होत आहे ना त्याच्यावरती आहे. हां, नेट पण लागेल. नेट त्याच्यावर घ्यायचंच नाही ना. नाही, बाय डिफॉल्ट येतच ना. ॲप चालता येणार. हां, ते ॲपलाच ते कन्फर्म करावं लागेल. हो, येतोय. येस. तुम्हाला एक एक्झाम्पल बघायचं आहे का काय होतं APK डाउनलोड झाल्यावर? ओके.
दाखवतो मी. फाईल तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाली तर काय होणार? सर्वात सोपं, तुमचा मोबाईल कुठला आहे, त्याच्यामध्ये बॅटरी किती आहे ते लक्षात येईल. तिथे लेफ्ट साईडला ब्लॉक ॲप ज्या व्यक्तीने इन्स्टॉल केलेलं आहे, हां क्लिक करा फक्त, तर तो व्यक्ती तुमच्या मोबाईलमधले पाहिजे ते ॲप्लिकेशन ब्लॉक पण करू शकतो. त्याच्या पुढे जाऊन थोडंसं आपण खाली येऊया की लॉगरला. तो व्यक्ती क्लिक करा. सो तुम्ही कोणाशी कुठल्या ॲप्लिकेशनवरती काय चॅट करतायत, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, ती इन्फॉर्मेशन जी आहे ती लक्षात येते. फोटो व्हिडिओ जे तुम्ही काढलेले आहात ते लक्षात येतात. हां करा क्लिक. सो मोबाईलमध्ये जो फोटो क्लिक कराल त्याची एक कॉपी सर्व्हरला येईल. त्याच्यानंतर खाली कॉल लॉगला क्लिक करा. क्लिक करा. सो तुम्हाला आलेले कॉल, तुम्ही केलेले कॉल किंवा कुठले मिस झालेले आहेत. बऱ्याच वेळेला मुलं जे आहेत ते काय करतायत माहिती नाही. सो तुम्ही त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकतात जर ते 18 वर्षापेक्षा लहान असेल तर. हां येस, दाखवतो. थोडंसं खाली या. GPS लोकेशन. सो जे बँकेचे ॲप्स आहेत ते व्हेरीफाय प्रत्येक वेळेला करतं की तुमचं लोकेशन काय आहे. सो तुम्ही नाशिकमध्ये गेले 10 वर्षापासून आहात, तिथूनच यूज करतायत आणि आज एकदम चेन्नईवरून ऑपरेट होत आहे. सो ती सस्पिशियस ॲक्टिव्हिटी जी आहे ती रजिस्टर होते. आणि जो तुमचा प्रश्न होता तो हे थोडंसं खाली घ्या, अजून ही लाईन, स्क्रीन रेकॉर्ड. स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणून हे ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये ते चालू असतं. सो तुम्ही जेव्हा केव्हा तुमच्या मोबाईलवरून नेट बँकिंग करतात तेव्हा तुमचा युजरनेम, पासवर्ड पूर्ण रेकॉर्ड होतो. त्याला घाई नाही आहे ना, कारण ऑलरेडी माहितीच नाही आहे युजरला, जो विक्टिम झाला आहे तो. सो पूर्ण असा तो रेकॉर्ड करून घेणार आणि त्याच्याकडे एकट्या व्यक्तीचे नसणार. जसं मी ॲप्लिकेशन सांगितलं 1 कोटीपेक्षा जास्त आहेत. सो त्याचा क्लाउड त्यांनी परचेस करून ठेवला असेल, त्याच्याकडे व्हिडिओ आहेत. सो 10 जरी माणसांना त्यांनी बसवलं तरी त्याला पूर्ण व्हिडिओ जो आहे तो मिळून जातो. त्याच्या खाली बघा टेक्स्ट मेसेज म्हणजे OTP तुम्हाला आलेले कुठले आहेत ते इझिली. सो व्हॉट्सअप तुमचं हॅक होतं, फ्रेंड रिक्वेस्ट जाते, मग ब्लॉक होतं, माझ्या नावाने कोणाला तरी पैसे मागितले जात आहेत. सेम खाली व्हॉट्सअप आहे बघा. सो व्हॉट्सअपवरती कोणाशी काय बोललेलं आहात, काय कॉल केला आहे, काय मेसेज आला आहे, तुम्ही व्हॉट्सअप तुमचं डिलीट करून टाकलं, फॉर्मॅट केलं तर कॉपी सर्व्हरवरती सेव्ह आहे. ओके. नेक्स्ट इन्स्टा, टिकटॉक, स्नॅपचॅट असे बरेच ॲप्लिकेशन्स आहेत की ज्याचं ट्रॅकिंग जे आहे ते करता येतं. सो याचा यूज बेसिकली पॅरेंटल कंट्रोलसाठी असतो. पण हॅकर काय करतो, हे एक ॲप्लिकेशन एम्बेड करतो दुसऱ्या फोटोमध्ये, ऑडिओमध्ये, व्हिडिओमध्ये आणि समोरच्याला पाठवतो. आणि मग ज्याला पाठवलं जातं त्याचा डेटा जो आहे तो लीक होतो. ओके. पोलीस सहकार्य करतात का ज्येष्ठांना? आम्हाला काय कळत नाही. पोलीस सायबर डिपार्टमेंट आहे, आम्हाला रिस्पेक्ट करून मी अवेअरनेसमध्ये आहे. सो मी माझे वर्कशॉप, ट्रेनिंग्स घेतो की ज्याच्या थ्रू असं क्राईम्स होऊ नये आणि सेफ आणि सिक्युअर राहावं. ज्याचं त्याचं काम तो करतो की नाही, आणि समजा तो योग्य प्रमाणे नसेल करत तर त्याचा ऑथॉरिटी आहेच ना कोणतरी, तिथे तुम्ही करू शकतात. तुमचे पैसे अडकलेत, नाही मिळत आहेत, तुम्हाला स्टेटस वेबसाईटवरती चेक करता येईल. नसेल येत RTI फाईल करून द्या. ओके. 1930 हा एक सेंट्रली एक नंबर आहे की जो भारतामध्ये कोणालाही सायबरच्या रिलेटेड गुन्हा झाला तर तिथे कॉल केल्यानंतर ते कंप्लेंट रजिस्टर करून घेतात, जी cybercrime.gov.in या वेबसाईटला जाते. ती रजिस्टर झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ॲक्नॉलेजमेंट नंबर येतो. तो ॲक्नॉलेजमेंट जो पण नंबर आहे तो लॉग इन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येतो. त्या OTPमध्ये तुम्ही तुमचे जे पुरावे आहेत, स्क्रीनशॉट आहेत, व्हिडिओज आहेत किंवा ट्रान्झॅक्शन्स आहेत ते तिथे जोडायचे आहेत.
आणि मग ती केस व्हेरीफाय होते आणि मग त्याच्यानंतर तिथे कोण इन्व्हेस्टिगेटर आहे, कशा प्रकारे वर्क होत आहे, काय चालू आहे वर्क, ते तुम्हाला डिटेल्स येतात. मग पैसे होल्ड केले आहेत का, होल्ड केलेत तर तुम्ही ॲडव्होकेटच्या मार्फत ते कोर्टात थ्रू विड्रॉ करू शकतात. ते सगळं तुम्हाला तिथे लक्षात येतं. काय SMS येतो ना विड्रॉचा, SMS पण आहे. जीपेला का? तो डेटा जवळ कॉम्प्रोमाइज होत नाहीये ना तवर सेफ आहे. मोस्टली हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत ना हे सेफ आणि सिक्युअरच आहेत. पण ते सिक्युअर असताना जर युजरकडून गडबड झाली तर एक प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा सर्व्हरमध्ये बग्स असतील. म्हणजे जसं आम्ही US आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा इतर ऑर्गनायझेशनला जी सिक्युरिटी प्रोव्हाइड केली आहे त्यांची काय सिक्युरिटी लीक स्ट्रॉंग आहे असं नाही आहे. त्यांनी त्यांच्या माहिती असलेल्या पद्धतीने त्यांचा डेटा सिक्युअर करून ठेवला आहे. पण काही वेगळी त्रुटी जर लक्षात आली आणि ती जर त्यांनी कोणी दाखवली तर मग ती सिक्युअर होणार आहे ना. सो तसं आहे, जर तसा कोणीतरी फायदा घेतला तरच मग गडबड होऊ शकते. पण मग तसा जर कोणी फायदा घेऊन खात्यातले पैसे विड्रॉ केले तर मग ते लक्षात पण येत नाही, पण मग ते सफर व्हावं लागतं. वापरतो काही वेळा आपण डिसेबल करून टाकतो, नंतर वापरतच नाही. ते अकाउंट असतात ते परमनंट रिमूव्ह करण्यासाठी ते करतात. 6 महिने ते जे असतं ते डिसेबल केल्यानंतर 6 महिन्यानंतर क्लोज होतं. त्याच्यानंतर 2 ते 2.5 वर्षाची काहीतरी लिमिट आहे, इन्व्हेस्टिगेशनसाठी राहतं. पण तो डेटा तिथेच असणार आहे. म्हणजे ते आपल्याला ॲक्सेसेबल नाही आहे कारण तशी ती जागा आपली नव्हतीच. एक शेवटचा प्रश्न घेऊ. हो, ओके, शेवटचा प्रश्न घेऊया आपण आणि थांबूया. हां मॅम. मोबाईल हॅक झाल्यावर बँकिंग ॲप जे असतं त्याच्यात FD वगैरे क्लोज करायला ते फॉरगेट पासवर्ड करतात. आता तो हॅकर कोण आहे आणि त्याला त्याच्यात इंटेन्शन काय आहे त्याच्यावरती आहे. तो FD पण विड्रॉ करून घेऊ शकतो कारण अशा केसेस झालेल्या आहेत. शेअर मार्केट्स वगैरे असेल ना तर ते पटकन होऊ शकतं. FD पण होतात. हां, नाही इंटरनेट बँकिंग वापरत नाही ना तर चांगलं आहे. पण तुम्हाला इमर्जन्सीच्या वेळेला फंड मिळणार आहेत का, एवढी एकच गोष्ट. आणि क्राईम व्हायची कुठली सर्वात महत्त्वाची वेळ तर सलग ज्या दिवशी 4 दिवस सुट्ट्या आहेत, 3 दिवस सुट्ट्या आहेत, त्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे गुरुवार आणि मोस्टली गुरुवार शुक्रवार संध्याकाळी 5 नंतरचा जो पिरियड आहे त्यावेळेला सर्वात जास्त जे आहेत ते क्राईम्स होतात. ओके, तो तुमच्याही म्हणजे आता जर त्यांनी असं ॲक्सेस करून ठेवलेला असेल तर तो रिमोटली तुमच्याच IP ॲड्रेसवरून ट्रान्झॅक्शन करून टाकू शकतो. समजा त्यांनी तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस घेतलेला असेल तर तो तिथे बसून पण करू शकतो. सो त्यांनी कसं हॅकिंग केलं आहे ना ते आत्ता नाही सांगू शकत. तो हॅकर कुठल्या लेवलचा आहे त्याच्यावरती आहे. दोन्ही टाईप्सचे करतात. पण जर तो रिमोटली करणारा असेल ना तर तो पकडला जात नाही. खूप कमी चान्सेस असतात. येस, सर्व्हरला होतं ना, पण सर्व्हरला एका मिनिटाला किती 1000-10,000 ट्रान्झॅक्शन होत असतील ना. तो सस्पिशियस म्हणून डिटेक्ट जरी केला तरी त्याचा स्पेसिफिक लॉग होतो का, तशी बँकेची पॉलिसी आहे का, आणि नाही त्या नाही माहिती मला एवढ्या. पण
अलर्टनेस जो आहे, 2 ट्रान्झॅक्शन झाले, 3 ट्रान्झॅक्शन मोठे झाले, तर मग ते अलर्ट जे आहेत ते पॉपअप करतात किंवा डायरेक्टली बँकेकडून फोन येत जातो कस्टमरला, तशा टाईप्समध्ये. ओके, छान. ओके.